सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। भाजपचा काँग्रेसला मोठा झटका। चंद्रपूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे। चिमूर येथील काँग्रेसचे माजी आमदार अविनाश वारजूकर यांनी असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे। त्यामुळे चंद्रपूरमध्ये भाजपची ताकद वाढली आहे। अविनाश वारजूकर यांच्यासह माजी जी.प. अध्यक्ष तथा काँग्रेसचे प्रदेश महासचिव सतेश वारजूकर, युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव तथा शंकरपूर ग्रामपंचायतीचे सरपंच साईश वारजूकर यांचा समावेश आहे। या सर्वांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कमळ हाती घेतले। माहितीनुसार अविनाश वारजूकर आणि त्यांचे बंधू सतीश वारजूकर यांनी 25 फेब्रुवारी 2026 रोजी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होते। याबाबतचे एक पत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष यांच्याकडे पाठवले होते। या दोन्ही नेत्यांनी आपल्या राजीनामा पत्रात काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर अत्यंत तिखट शब्दांत ताशेरे ओढले होते। पक्षात अंतर्गत गटबाजी शिगेला पोहोचली असून यामुळे सामान्य कार्यकर्त्यांचे मोठे नुकसान होत आहे। तसेच काँग्रेस पक्षाचा वापर काही लोकांकडून स्वतःच्या धंद्यासाठी केला जात आहे। वारंवार तक्रारी करूनही पक्षश्रेष्ठींकडून या बाबींकडे दुर्लक्ष केले जात आहे। यामुळे आम्ही राजीनामा देत आहोत असं या दोघांनी म्हटले होते। काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्यापूर्वी वारजूकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती। त्यानंतर आता त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे। या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला धैर्यशील पाटील चिटणीसा, प्रशांत ठाकूर सरचिटणीसा, निरंजन डावखरे सरचिटणीस ॲड, माधवीताई नाईक सरचिटणीस, राजेश पांडे प्रदेश मुख्यालय प्रभारी, रवी अनासपुरे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। गणेश नाईक यांचा खळबळजनक दावा। लाडकी बहीण योजना सुरू केली होती। या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात। दरम्यान विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्यांकडून असं आश्वासन देखील देण्यात आलं होतं की आम्ही या योजनेतील लाभार्थी महिलांच्या सन्मान निधीमध्ये वाढ करू, त्यांना 2100 रुपये देऊ। मात्र राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत येऊन आता 1 वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे, परंतु याबाबत कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाहीये। 2100 रुपये कधीपासून मिळणार याची राज्यातील सर्व महिला वर्गाला प्रतीक्षा असतानाच आता या योजनेबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे। ती म्हणजे या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा भार पडला आहे। त्यामुळे ही योजना भविष्यात सुरळीत सुरू राहणार का असा सवाल आता उपस्थित होत आहे। काही दिवसांपूर्वी समाज कल्याण विभागाचा निधी या योजनेसाठी वळवण्यात आल्याची बातमी समोर आली होती। त्यानंतर आता या योजनेबाबत अधिवेशनात बोलताना मंत्री गणेश नाईक यांनी मोठं विधान केलं आहे। लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यावर अन्याय होत आहे, असं विधान गणेश नाईक यांनी केलं आहे। आदिवासी पाड्यात रस्ते होणार नसतील तर धनगरवाडे जोडण्यासाठी रस्ते करणार का, असा प्रश्न काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी उपस्थित केला होता। या प्रश्नाला उत्तर देताना गणेश नाईक यांनी मोठं विधान केलं आहे। सरकारचे विविध प्रकल्प सुरू आहेत, त्यात लाडकी बहीण योजना देखील सुरू आहे। यामुळे इतर खात्यावर अन्याय होण्याची परिस्थिती आता ओढावली आहे, असं गणेश नाईक यांनी म्हटलं आहे। गणेश नाईक यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर पडणारा ताण अधोरेखित झाला आहे। त्यामुळे आता या योजनेचं भवितव्य नेमकं काय असणार, ही योजना सुरूच राहणार का, महिलांना दर महिन्याला पैसे मिळणार का, असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत। रामदास आठवले यांचा सरकारला इशारा। छोट्या मोठ्या पंचायत आणि महानगरपालिकांमध्ये आम्ही जागा जिंकत होतो, पण प्रभाग पद्धतीमुळे आमचे लोक निवडून येत नाही। त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करत आहोत की प्रभाग यंत्रणा रद्द करावी। आमची ही मागणी मान्य न झाल्यास आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशाराही रामदास आठवले यांनी दिला। प्रभाग पद्धत ही छोट्या पक्षांच्या मृत्यूचा मसुदा असल्याचा आरोप राज्यातील अनेक महापालिकांमध्ये करण्यात आला। आता रामदास आठवले यांनी हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे। आम्हाला अजून 2 राज्यात परवानगी मिळाली तर आम्ही राष्ट्रीय पक्ष होऊ। बऱ्याच राज्यात आमच्या शाखा आहेत, तिथे फायदा होतो आहे, पण महाराष्ट्रात आम्हाला फायदा होत नाही, आम्हाला जागा दिल्या जात नाही। पण ज्या जागा मिळतील त्या आपल्या चिन्हावर लढल्या पाहिजे। मित्रपक्षाच्या चिन्हावर लढलो तर आपल्या पक्षाचे नाव होणार नाही। आपल्या भरपूर जागा निवडून आल्या, पण कोण कोणत्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आले तेच कळत नाही, अशी भावनाही त्यांनी बोलून दाखवली। काही ठिकाणी बोगस मतदान होत आहे। डुप्लिकेट मतदार देखील बऱ्याच ठिकाणी आहेत। काही ठिकाणी मृतांचे देखील नाव यादीमध्ये आहे। काही लोकांचे नाव हे मतदार यादीत एकापेक्षा जास्त ठिकाणी आहेत। त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे, अशी मागणी त्यांनी केली। राज ठाकरे यांचा अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल मोठा दावा। अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला। दरम्यान अनेकांकडून या अपघातावर शंका उपस्थित करण्यात येत आहे।
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या अपघातावर शंका उपस्थित करतानाच अपघाताच्या तपासावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. अजूनही या प्रकरणात एफआयआर दाखल न झाल्यानं रोहित पवार चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी या सर्व प्रकरणात काल पत्रकार परिषद घेतली होती. दरम्यान त्यानंतर आज रोहित पवार यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार त्यांनी राज ठाकरे यांना या विमान अपघाताबाबत माहिती दिली, तसेच आपल्या मनातील शंका देखील सांगितली. दरम्यान रोहित पवार यांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राज ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे. मध्यंतरी मी कुणाशी तरी बोललो की अपघात धोक्याने झाला की धोक्याने झाला हे महाराष्ट्राला समजत नाहीये. रोहित पवारांनी टेक्निकल गोष्टी सांगितल्या. मला एकच गोष्ट जाणवली, त्यांनी 3 ठिकाणी एफआयआर करण्याचा प्रयत्न केला, पण तिन्ही ठिकाणी सरकारकडून एफआयआर घेतला नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी विमानाचा ब्लॅक बॉक्स काही प्रमाणात जळाला असल्याच्या बातम्या देखील समोर आल्या होत्या. यावर देखील राज ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे. ब्लॅक बॉक्सचंही काही कळलं नाही. किती विमान जळालं तरी ब्लॅक बॉक्स जळत नसतो. सरकार या सर्वामागे संशयाची भूतं नाचवत आहे. यामागे राजकारण काय आहे माहीत नाही, असं यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. रोहित पवार यांचा अजित पवार गटाच्या नेत्यांना कडक इशारा. कालच्या मीटिंगमध्ये स्टेजवर अव्यवस्थितपणा होता. बड्या नेत्यांचा मान राखला जात नव्हता. या अव्यवस्थितपणावरच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हल्ला चढवला आहे. स्टेजवर वागताना व्यवस्थित वागा, सुनेत्रा काकींचा आदर ठेवा, अशा शब्दात रोहित पवार यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना दम भरला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रोहित पवार यांनी भेट घेतली. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. अजितदादांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा काकी आहेत. सुनेत्रा काकी उपमुख्यमंत्रीही आहेत. त्यामुळे स्टेजवर वागताना व्यवस्थित वागा. महाराष्ट्र या 4 नेत्यांना पाहत आहे. दादांचा या 4 नेत्यांवर वचक होता. काकींनी कुठे बसायचं याची जागा ते ठरवत होतं. कुणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवत होता. महाराष्ट्रातील जनता हे सहन करणार नाही. काकींचा आदर आहे, आदर ठेवा, सांभाळून वागा आणि सांभाळून बोला, असा दमच रोहित पवार यांनी भरला. 28 जानेवारी 2026 रोजी मुंबईहून बारामतीकडे अजित पवार निघाले असता त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या विमान अपघातामुळे मोठी खळबळ उडाली. अजित पवार यांचे विमान जमिनीवर कोसळल्यानंतर काही स्फोट झाला. रोहित पवार मुख्यमंत्र्याच्या भेटीला. रोहित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. आता रोहित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले आहेत. अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी चर्चा करण्यासाठी रोहित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार. विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या दालनात ही बैठक होईल. काही वेळापूर्वीच रोहित पवार यांनी म्हटले होते की सत्ताधाऱ्यांनी किमान या प्रकरणात एफआयआर नोंदवण्याकरिता मदत करावी. त्यानंतर रोहित पवार थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले आहेत. आज रात्री 7 वाजता अहवाल येणार आहे. थातुरमातुर अहवाल देऊ नये, असेही रोहित पवार यांनी म्हटले. रोहित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत नक्की काय घडते, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.